आमदार हिरामण खोसकर आदिवासी सेलच्या राज्यप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित। आमदार हिरामणदादा खोसकर यांचे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदिवासी सेलचे राज्यप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार सोहळा अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता। नरहरी झिरवाळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की खोसकर साहेब, आता आपली जबाबदारी वाढली। आदिवासी बांधवांच्या ज्या काही समस्या असतील त्या मांडा, मी आपल्या बरोबर आहे। नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की बुवाला घाबरतो गाव आणि आऊला घाबरतो बुवा, त्याकरिता महिलांनी पण या सेलमध्ये सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रसार व प्रचार करावा, अशा या खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी प्रमुख उपस्थिती महिला अध्यक्ष प्रणालाताई बलकवडे, नानासाहेब महाले, संपतराव सकाळी, प्रदेशाध्यक्ष गौरव बोडके, उपसभापती विनायक माळेकर, समाधान बोडके, माजी आमदार शिवराम झोले, बाळासाहेब मस्के, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसुणे, इंजिनियर शुभम माळेकर, दीपक खताळे, गौरव मुंडे, प्रफुल्ल वाघ, समाधान बोडके, संपत नाना सकाळी यांनी मनोगत व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या। त्यावेळेस हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। वृत्तसंकलन रफिक सय्यद। झोले साहेब, विष्णुपंत सकाळी, नाना माळेबाबा, सर्वच मान्यवर, तरुण मित्र, भगिनी, सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन, सूचना आणि जसं सांगितलं जातं का वाळूचे कन्नडगडिता तेल गळे, तसंच आपल्या आमदारांच्या संदर्भात झाल्याचा आपण पाहायला मिळतो। तो एक आदर्श आहे। कष्ट करण्याची प्रवृत्ती असेल, माणूस ठरवून काही होता असं मानलंय वाटतं, करत राहिला काही ना काही मिळत ना, आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आज राज्याच्या आदिवासी विभागाचं एक प्रदेश प्रमुख पद नानांनी उल्लेख केला। त्यांची खूप दिवसाची मागणी होती आणि खरं आहे का प्रत्येक विभागाची सेल आहे। आदिवासी गरीब असेल, विखुरलेला असेल, पण एक संघ सुधारणा